नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी निलेश जयराम नाटे, IQS कंपनी प्रतिनिधी, नाशिक जिल्हा. तर आपण आज नाशिक जिल्ह्यामधील द्राक्ष बागायतदार जे एक शेतकरी आहे, तर त्यांना आपल्या सॉईल इकासन प्रॉडक्टबद्दल जे काही अनुभव आलेले आहे, तर ते आपण आज बघणार आहे. नमस्कार, मी नितीन त्र्यंबक नाटे, कंपोस्ट कुरनोली, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मी IQS कंपनीचे सॉईल इकासन द्राक्ष बागेसाठी 3 टप्प्यात वापरतो. सुरुवातीचा टप्पा छाटणीचा, दुसरा सेटिंगचा आणि तिसरा पाणी उतरण्याच्या वेळेस वापरतो. आणि त्याची रिझल्ट मला तरी खूप सुंदर आली. सेटिंग चांगली होती, माल निघायला अडचण नाही, जमिनीचा वापसा एकदम भारी होतो. हार्वेस्टिंगच्या वेळेस मला वजन आणि किपिंग क्वालिटीमध्ये खूपच फरक जाणवला. याआधी पण बरेच प्रयोग केले आणि याचे रिझल्ट फारच चांगले आले. नमस्कार, मी जालिंदर तानाजी नाटे, मुक्काम पोस्ट कुरनोली, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मी इकास कंपनीचे इकासन साधारणपणे 3 टप्प्यात वापरतो. पहिला छाटणीच्या वेळेस, दुसरा फ्लावरिंगमध्ये आणि तिसरा पाणी उतरायच्या वेळेस. व्हरायटी मामा जंबो आहे आणि छाटणी तारीख 17 सप्टेंबर 2024. छाटणीनंतर एकसारखे फूट, माल निघण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाही. त्यानंतर फ्लावरिंगमध्ये मण्यांचा एकसारखेपणा आणि एकसारखे फ्लावरिंग येते. आणि याच्यामध्ये पाणी उतरल्यानंतर गडांची किपिंग क्वालिटी आणि पाणी उतरण्यास एकसारखेपणा, वजन आणि एकदम उत्कृष्टपणे असा मालाला शायनिंग इकासन वापरल्यामुळे येऊन जातं. 3 वर्षापासून माझ्या बागेला इकासन वापरत आहे. फॉस्फरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिडचा बेसुमार वापर करत होतो, पण आता तो पूर्णपणे बंद करून 3 वर्षापासून इकासन वापरत आहे. मला त्या इकासनचे एकदम उत्कृष्ट असे रिझल्ट भेटलेले आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही एकदा वापरून खात्री करून बघण्यास काही हरकत नाही. नमस्कार, मी चेतन दबू काळे, राहणार कजबी सुकेने, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझा मामा जंबोचा प्लॉट आहे. त्याची छाटणी तारीख आहे 28 सप्टेंबर 2024. मला कॅनोपी, व्हेरिसन इतके दिवस 3-4 वर्षापासून भरपूर प्रॉब्लेम आले. ते सगळे औषधं सोडून बघितले, सगळ्या कंपनीचे, मला कधी त्याचा रिझल्ट आला नाही. मग मला सॉईल इकासन मला डेमो दिल्यानंतर मी छाटणीच्या आधी 8 दिवस वापरलं. नंतर छाटणीनंतर त्या प्लॉटमध्ये आपण फ्लावरिंगमध्ये एकदा वापरला. आता पाणी उतरण्याच्या स्टेजला वापरणार आहे, कारण माझी जमीन आहे चुनखडक असल्यामुळं मला कोणत्याही औषधाचे रिझल्ट येत नव्हते. ते इकासांनी मला यावर्षी कॅनोपी मिळाली, एकसारखेपणा दिसला, पिवळेपणा कुठलाही नाही. आणि फॉस्फरिक आणि हे बाकीचे औषध सोडायची सुद्धा मला गरज पडली नाही. त्यामुळं हे सॉईल इकासन सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून वापरावे. नमस्कार, माझे नाव माधव दत्तात्रय चौधरी, मुक्काम पोस्ट भिक्षी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझ्याकडे 1.5 एकरचा हा शरद शिल्लरचा प्लॉट आहे. याचा आम्ही पहिलंच वर्ष आहे. मागच्या वर्षी ग्राफ्टिंग झालेलं आहे, पण मागच्या वर्षी ना आमच्याकडे चुनखड असल्यामुळे हा प्लॉट थोडासा पिवळा पडायचा. म्हणून मी ह्या वर्षी छाटणीच्या अगोदरच बेसल डोसला इकासांचा प्रयोग केला. त्याचा फायदा मला असा झाला की पिवळेपणा तर नाही, पण मग शेंड्याला पण एकदम चांगला फायदा झाला. आणि मी त्याच्यानंतर दुसरं पण ॲप्लिकेशन केलं, त्यात पण मला एकदम चांगले रिपोर्ट आलेले. आणि कॅनोपी पण मिळाली, हिरवेगारपणा पण मिळाला आणि कुठेही प्लॉट असा पिवळा वगैरे पडलेला नाही. तर मी माझे दुसरे पण प्लॉट आहे, सुधाकरचा प्लॉट आहे आणि किंगबेरीचा प्लॉट आहे. याचं बघितल्यानंतर मी त्या दोन्ही प्लॉटला ॲप्लिकेशन केलं. तर मला सुधाकरला तर इतके छान रिझल्ट मिळाले की अक्षरशः फक्त एकच गोणी 24-24 वापरली तरी माझी शेंडा कॅनोपी इतका झाला की जेवढा गरजेपुरता आहे तेवढा मला एकच बॅगमध्ये इकासन त्यालाही वापरल्यामुळं त्याचा पण फायदा मला चांगला झाला. मी हे 2 ॲप्लिकेशन आत्तापर्यंत केलेले आहे, पण मी हे 3रं ॲप्लिकेशन पण करणार आहे. ते साधारण पाणी उतरण्याच्या स्टेजेसला करणार आहे. त्याने कलर, शुगर, बाकीच्या या गोष्टी आहेत ना, ब्रिक्स वगैरे शुगरच्या, त्या सर्व येतात. त्यामुळे मी 3रं पण ॲप्लिकेशन निश्चित करणार आहे. 3ऱ्या ॲप्लिकेशन नंतर वजन पण खूप चांगलं मिळतं आहे. इंटिग्रेटेड क्विक ॲग्री सोल्युशन्स कंपनीतर्फे शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही केले जाते. जैविक उत्पादनांचा वापर करून शेतीचे आरोग्य सुधारण्यावर आणि पिकांना आवश्यक पोषण पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
शेतकऱ्यांनी जैविक शेतीचा अवलंब केल्यास शाश्वत शेतीसोबतच खर्चातही बचत होईल.